चला तर बघा, आज आपण घेणार आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे स्टॅटिस्टिक चॅप्टर आपण घेणार आहे. स्टॅटिस्टिक चॅप्टर नंबर आहे आपला 9 नंबरचा चॅप्टर आहे आपला. आणि 9 नंबरच्या चॅप्टर मधला ऑलरेडी आपण 2 प्रॅक्टिसेस संपवलेत. आज आपण 7.3 नंबरचा प्रॅक्टिस सेट डिस्कस करणार आहे. आणि 7.3 नंबरचा प्रॅक्टिस सेट घेण्याच्या आधी मी 7.1 आणि 7.2 आधी जरासं डिस्कस करेन. 7.1 मध्ये आपण काय बघितलेलं पहिलं आपण बघूया थोडंसं. 7.1 मध्ये आपल्याला काहीतरी डाटा दिलेला असायचा आणि त्या डाटाच्या आधारे आपल्याला काय करायचं होतं, डाटा स्पेसिफिक दिलेला असायचा, पर्सेंटेज काढायची आणि एक पर्सेंटेज बार ग्राफ आपण बघितलेला. काय बघितलेला? पर्सेंटेज बार ग्राफ. आणि त्या काढण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आपण बघितलेल्या कशामध्ये? 7.1 मध्ये. ते काय आपण बघणार नाही. 7.2 मध्ये काय होता? 7.2 मध्ये आपल्याला डाटा गोळा करत फिरायचं होतं गावागावातनं. समजा तुम्हाला काहीतरी सांगितलं डाटा गोळा करायचा आहे आणि कशाचा डाटा गोळा करायला सांगितलं तुम्हाला? डाटा गोळा करायला सांगितले की बाबा शिकलेली मुलं किती आहेत काढा एखाद्या गावातली. मग तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगितलेलं, शिकलेली मुलं मोजण्यासाठी एकतर एखादा व्यक्ती प्रत्येक घराघरात जाणार आणि चेक करणार बाबा घराघरातलं कुठलं पोरग शिकले कुठलं नाही. म्हणजे ते ऑन द स्पॉट जाऊन तो डाटा गोळा करणार आहे. आणि तो जो डाटा गोळा केलेला असणार आहे त्याला कुठला डाटा म्हणणार आपण? एक मिनिट. तर घराघरात जाऊन जो डाटा गोळा केलाय त्याला म्हणणार मी कुठला? प्रायमरी डाटा. म्हणजे ही जरा नोबच असत जरा. त्यामुळे ती घराघरात फिरणार प्रत्येक जाऊन आणि डाटा गोळा करणार आणि त्या डाटाला काय म्हणणार? प्रायमरी. आणि एखादं हुशार असणार काय करणार? डायरेक्ट गावातल्या तलाठी कार्यालयात किंवा स्कूलमध्ये जाणार आणि स्कूल किंवा तलाठी कार्यालयात जाणार जिथं हा डाटा पूर्णपणे ऑलरेडी स्टोअर करून ठेवलेला असणार आहे. त्याला काय म्हणणार मी? सेकंडरी डाटा. काय म्हणणार मी? सेकंडरी डाटा. मग बघा 7.1 मध्ये आपण काय बघितलेलं? पर्सेंटेज बार ग्राफ बघितलेला, ज्यामध्ये आपण दिलेल्या डाटाचं पर्सेंटेज काढून त्याची ग्रोथ किती झाल्या त्या वर्षी किंवा प्रत्येक वर्षी ग्रोथ किती झाल्या ते आपण 7.1 मध्ये बघितलेलं. आणि 7.2 मध्ये काय बघितलेलं बघा, तर 7.2 मध्ये आपण एक तर त्या ऑन दी स्पॉट जाऊन आपण काय बघायचो की बाबा ऑन दी स्पॉट जाऊन आपण डाटा गोळा करायचो किंवा कुठंतरी एखाद्या ऑफिशियल ठिकाणी जाऊन डाटा गोळा करायचा, तिथं ऑलरेडी डाटा स्टोअर केलेला असायचा. मग डायरेक्ट मी घराघरात जाऊन जर डाटा गोळा केला तर त्याला कुठला डाटा म्हणणार आहे मी? प्रायमरी डाटा म्हणणार. आणि जर मी ऑन दी स्पॉट स्कूल तलाठी कार्यालय जे काय असेल तिथं जाऊन जर डाटा गोळा केला तर त्याला काय म्हणणार मी? सेकंडरी म्हणणार डाटा म्हणणार. मग ह्या दोन्ही डाट्याच्या प्रॉपर्टी ऑलरेडी झालेत. आता हे ज्या जराशी पुढची स्टेप, आता डाटा गोळा केला आपण, ठीक आहे, थोडंसं एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक डाटा मी गोळा केला, हे पुस्तक होतं आणि तिथंच आपण 7.3 ची पण सुरुवात करू. एक मी डाटा गोळा केला, इमेजिन करा गावात गेलो किंवा एखाद्या ठिकाणी गेलो आणि एक समथिंग काहीतरी डाटा मी गोळा केला. काय पण असेल डाटा, बघूया काय डाटा आहे. एक डाटा आहे तो मी लिहितो इथं. समथिंग 20 युनिट टेस्टचा पेपर आहे, 10 मार्काचा पेपर आहे. किती मार्काचा पेपर आहे? 20 किंवा 10 मार्काचा पेपर आहे आपण धरू. आणि वर्गातल्या मुलांना पडलेली मार्क ह्याचा डाटा मी इथं लिहितो. ओके, वर्गातल्या मुलांना किती मार्क पडलेत? भरपूर मुलं आहेत वर्गात, बघूया किती मुलं आहेत ती पण बघूया. आणि प्लस त्या वर्गातल्या मुलांना किती किती मार्क पडले ते पण बघूया. एका वर्गात मुलं आहेत, मग त्यामध्ये मी काही मुलांना मार्क पडले, मी डाटा लिहितो बरं का. वर्गातल्या मुलांना पडलेले मार्क्स obtained by students आउट ऑफ 20 मार्कचा पेपर आहे. किती का असणार आपल्याला काय प्रश्न नाही, आपण फक्त डाटा गोळा करूया. मार्क पडलेली, मग बघा काही मुलांना 6 पडले. ओके, 2 डाटा घेतो थोडेसे मी, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. ओके, तर काही मुलांना मार्क पडली 6, काही मुलांना मार्क पडली 5, 10, 12, 6, 8, 9, 8, 7, 4, 3, 5, 10, 6, 6.
हा तुमचा डाटा आहे, ठीक आहे. हा काय आहे तुमचा डाटा. एका वर्गातल्या पोरांना मार्क पडलेत आणि किती मार्क पडलेत बघा. वर्गातल्या पोरांना 6 पडले, 5 पडले, 5-5 ही सगळी वर्गातल्या मुलांना पडलेली मार्क्स आहेत. ओके, हा तुम्ही डाटा गोळा केला, प्रायमरी डाटा गोळा केला. वर्गात जाऊन त्या मुलांची मार्क घेतली, तुम्ही क्लास टीचरांच्याकडे गेलेला नाही, तर तुम्ही डायरेक्ट वर्गात गेलाय आणि हा सगळा डाटा जो आहे तुमचा, तो सगळा डाटा तुम्ही गोळा केलाय, हा डाटा. आणि तुम्हाला काय सांगितलं की हे जस्ट पुढची पायरी. हा झाला 7.2 पर्यंत प्रॅक्टिस सेट तुमचा. 7.1 पर्यंत मध्ये आपण पर्सेंटेज बार ग्राफ बघितला. 7.2 मध्ये आपण डाटा कसा गोळा करायचा ते बघितलं, ती शिकलो. आणि आता 7.3 मध्ये ह्याचा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कसं करायचं बघा. मग स्टार्टिंगला काय केलं आपण, जो काय आपला डाटा दिला होता, त्याला काय केलं, मला अवघड पडत होतं, मला ओळखायचं होतं की बाबा कुठले मार्क किती पडलेत, 6 किती वेळा पडले, 5 किती वेळा पडले, ओळखणं अवघड होतं. म्हणून मी एक चार्ट इनोव्हेट केला. त्या चार्टला मी काय म्हटलं, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, म्हणजे प्रत्येक डाटा किती वेळा रिपीट झालाय. मग तो डाटा मांडणी करण्यासाठी मी काय केलं, तर तो डाटा कुठल्या ऑर्डरनं मांडला, मी डिसेंडिंग ऑर्डरनं मांडायला लागलो. बघूया आता वर्गातल्या मुलांना पडलेले मार्क आपण डिसेंडिंग ऑर्डरनं मांडूया. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलं 5-5-5 झालं. आता त्याच्यानंतर कोण आहे का, 6. हा बोला. हा सॉरी असेंडिंग. डाटा कुठल्या ऑर्डरनं मांडला मी, असेंड. हा चढत गेलो, चढत्या क्रमानं मांडला. असेंडिंग ऑर्डरनं आपण मांडत गेलो. पहिल्यांदा 5 घेतलं, 5 नंतर आपण काय घेतलं, 6. अजून एकदा 6 आहे, 4 वेळा 6 आहे. पुन्हा 7 आहे का बघा डाटामध्ये, किती वेळा आहे, 7. पुन्हा 8 आहे का, किती वेळा आहे, 2 वेळा आहे. 9 आहे का बघा ह्याच्यामध्ये, 1 वेळा 9 आहे. आणि 10 किती वेळा आहे बघा ह्याच्यात, 1, 2 अँड ओके. हा तुमचा डाटा मी मांडून घेतला. पोरांना पडलेली मार्क आपली व्यवस्थित मांडणी आपली झाली, ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करणं, आता ह्याच्यामध्ये डाटा कुठला आहे बघा. 5 मार्क पडलेली काही मुलं आहेत, किती पोरं आहेत मला माहिती आहे का 5 मार्क पडलेली, नाही. 6 मार्क पडलेली काही पोरं आहेत, 7 मार्क पडलेली काही पोरं आहेत, 8 मार्क पडलेली काही पोरं आहेत, 9 मार्क आणि 10 मार्क पडलेली पोरं आहेत टोटल, ठीक आहे. मग एवढी मार्क पडलेली तुमच्याकडे मुलं आहेत. मग 6 मार्क पडलेली, 5 मार्क पडलेली किती मुलं आहेत, 1 2 3. मग 1 2 3 ही सगळ्यांना माहित असेल, एकदम साधा आहे. 5 असलं तर आपण 1 2 3 4 आणि 5 असं करतो. ही तुम्हाला 7वी 8वीला झाले. पुन्हा 6 मार्क पडलेले किती आहेत बघा, 1 2 3 4, 1 2 3 4. ह्याला आपण टॅली म्हणतो बघा. आता ही प्रकाश मी योगापासून करते ती बघा. आपल्यात ती मोजाय माहिती ना, आता ते असं रेषा गुहेत बिहेत दिसतात बघा कुठं. तुम्ही ह्याच्यात बघितलं असल्या अॅनिमेशन मध्ये, ही लई जुन्यापासून करतात. हीच आता आपण करतोय. 1 2 3 4. पुन्हा 7 किती वेळा आहे, जवळजवळ मारायचं 2. 8 किती वेळा आहे, 2. 8 मार्क पडलेली मुलं. 9 मार्क पडलेली मुलं एकच आहे. 10 मार्क पडलेली मुलं किती आहेत, 2 आहेत. टॅली करून घेतलं. आता फ्रिक्वेन्सी मांडूया. किती वेळा रिपीट झाला 5 डाटा, 3 वेळा. हा 4 वेळा, हा 2 वेळा, हे 2 वेळा, हे 1 वेळा आणि हा 2 वेळा, बरोबर. आणि आता टोटल फ्रिक्वेन्सी काढू. टोटल विद्यार्थी 3 4 3 7 9 10 11 12 13 14, बरोबर का. टोटल किती झाले, 14 विद्यार्थी झाले टोटल क्लासमध्ये. वर्गात विद्यार्थी निघले म्हणजेच माझी टोटल फ्रिक्वेन्सी निघली 14. संपला इथे चार्ट आपला. ही सगळ्यात साधी मेथड आहे. विदाउट काय सुद्धा रिपिटेशन, म्हणजे काय सुद्धा इन्क्लुझिव्ह नाही, एक्सक्लुझिव्ह नाही, सिंगल मांडायची, ग्रुप केलेला नाही. विदाउट क्लास अनग्रुप्ड मेथड आहे. ही कुठली मेथड आहे तुमची, अनग्रुप्ड. ग्रुप्ड मेथड आपण पुढे बघणार आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन चार्टची. ही तुमची अनग्रुप्ड मेथड आहे. सगळ्यांना समजलं का सांगा, एकदम इझी आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं, जो काय डाटा दिला होता त्याला मला सोप्यात दुसऱ्यापाशी रिप्रेझेंट करायचं होतं. मग त्यासाठी मी काय केलं, सोप्यात रिप्रेझेंट करा. आता हे जर तुम्ही प्रिन्सिपल पाशी घेऊन गेला, काय होणार सांगा बरं. प्रिन्सिपल तुमचा खुशच होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे निवा म्हणजे खुश होणार तुमच्यावर की बाबा यस आपल्याला चांगला आणले क्लास टीचरने डाटा बाबा. हा
लगेच कळणार ना त्याला की बाबा 7 लगेच 7 पडलेली 2 पोरं आहेत, 8 पडलेली 2 पोरं आहेत, 10 पडलेली 2 पोरं आहेत. प्रिन्सिपल पण खुश, काय टेन्शन नाही तुम्हाला, पेमेंट पण वाढत. मग ही तुमचा प्रिन्सिपल म्हणा, बॉस म्हणा, म्हणजे म्हणणार बाबा ही काहीतरी शिकले 8वी 9वीत. म्हणजे खरंच सांगते बरं का, तुम्हाला कंपनीमध्ये गेला कुठे गेला, तुम्ही जर तिथं स्टॅटिस्टिकली डाटा एखाद्याला रिप्रेझेंट केला, डाटा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही एखाद्या कंपनीत जाऊन कॉम्प्युटरवर राहू दे बाबा, हातानं, आता कॉम्प्युटर असतो त्यामुळे काही टेन्शन नाही, तुम्ही ग्राफिकली हातानं डायग्रॅमेटिकली इव्हन तुम्ही एक्झाम द्या भविष्यात, UPSC द्या, रिटर्नच्या कुठल्या पण एक्झाम द्या, त्या एक्झाम मध्ये जर डाटा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या द्या कुठल्या पण द्या ग्राफिकली आणि स्टॅटिस्टिकली मांडला, तर आजकाल त्या डाटाला जास्त महत्व दिलं जातं आणि जास्त मार्क पण दिलं जातं. कळलं का? त्यामुळे लक्षात ठेवा, हे लय महत्वाचं आहे. मग हे झालं तुमचं. आणि ही फ्रिक्वेन्सी जी निघली, टोटल फ्रिक्वेन्सी, ती म्हणजे माझी वर्गातली टोटल मुलं आहेत, मोजून बघा तुम्ही, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. एक मिनिट काहीतरी चुकलंय असं वाटतंय मला, एक काहीतरी राहिलंय आपल्या इथं. मग 1 2 3, हा असू दे, तो धरू नका, 3 आणि 4 खोडून टाकू आपण, एवढं सगळा डाटा बिघडवाय नको. 3 4 वाली नापास करू, ते ती गेली बाहेर पोरं, त्यांना घ्यायलाच नको, आपलं नाव खराब व्हायचं. 3 4 मार्काची पोरं घेतलं, ती ऍबसेंट होती म्हणायचं टेस्टला, ऍबसेंटी लागली त्यांची, जाऊन दे, पुढचं नवीन पेपर देऊ, पुन्हा देते माहिती नाही, नवीन टेस्ट पेपर तुम्हाला लिहायला कमी मार्क पडल्या, त्यांची मार्क पुन्हा येतील. आता ही बघा, ह्याची बेरीज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14, बरोबर आली 14 बेरीज, मग बरोबर आहे. नाहीतर मग असं मग ती घालवायला लागेल, पेपरमध्ये असल्या काही चालणार नाही, मार्क जाणार तिथं. कळालं ना? चुकतंय काय ती पण दाखवले तुम्हाला. आणि टोटल डाटा कसा मग, हा अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन चार्ट आहे, जो की आपल्याला मॅक्झिमम वेळा वापरायचा आहे. मॅक्झिमम एक्झाम्पल जेव्हा डाटाचे दिले जाते हीच वापरायची. समजलं? स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या पटकन. तर आपण बघा 2 बघितला, एक बघितलं ग्रुप्ड डाटाचा आणि अनग्रुप्डच. ठीक आहे, 2 बघितलेलं, एक ग्रुप्ड आणि अनग्रुप्ड. अनग्रुप्डचं मी थोडंसं व्यवस्थित ग्रुप्डचं व्यवस्थित सांगायचं मला. अनग्रुप्ड लय सोपं आहे, सरळ डाटा मांडायचा, पण जास्त डाटा असला, मोठ्या प्रमाणात डाटा असला, स्टुडंटची संख्या जास्त आहे, झाडांची संख्या जास्त आहे, किंवा लोकसंख्या पॉप्युलेशन जास्त आहे, डाटा मोठ्या प्रमाणात असला, तर आपल्याला क्लासेस बनवायचे आहेत. छोटे छोटे काय बनवायचे आहेत? क्लासेस. आणि क्लासेस कसे बनवायचे एवढं समजलं आणि कोण काउंट करायचं हे समजलं की तुम्हाला आरामात फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन चार्ट येतो. ठीक आहे, मग आता मी एक डाटा देतो तुम्हाला आणि त्याचं मी इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह ग्रुपडचे आपण 2 टाईप पाडतो. बघा, ग्रुपडचे किती टाईप पाडतो आपण? 2 टाईप पाडतो. एक असतं कुठलं तुमचं? एक असतं इन्क्लुझिव्ह आणि एक कुठलं असतं तुमचं? एक्सक्लुझिव्ह. एक्सक्लुझिव्ह म्हणलं की कंटिन्यू, एक्सक्लुझिव्ह म्हणलं की काय? कंटिन्यू. आणि इन्क्लुझिव्ह म्हणलं की काय तुमचा? डिस्कंटिन्यू. ओके, डिस्कंटिन्यू म्हणा किंवा डिस्क्रीट म्हणा, डिस्कंटिन्यू म्हणा, सगळं तुमच्या लक्षात राहिलं म्हणजे बस, तिथं काय आपल्याला थिअरीला विचारत नाहीत. डिस्कंटिन्यू. ओके, इन्क्लुझिव्ह म्हणजे काय? डिस्कंटिन्यू. कसं लक्षात ठेवणार? आय दिसतंय इथे इन्क्लुझिव्ह मध्ये, इन्क्लुझिव्ह मध्ये आय दिसतंय, कंटिन्युअस मध्ये आय लांब आहे ना इकडं, ते जाऊन दे, मग आय ला डी, आय डी. ठीक आहे, कंटिन्युअस. इन्क्लुझिव्हला काय? डी, डिस्कंटिन्यू. आणि एक्सक्लुझिव्हला काय? कंटिन्युअस. ते लक्षात राहतंय. मग आयला डिस्कंटिन्युअस आणि एक्सक्लुझिव्हला कंटिन्युअस, आयला डिस्कंटिन्युअस आणि एक्सक्लुझिव्हला कंटिन्युअस. कळलं? कंटिन्यू म्हणजे एकसारखी मांडणी करायची आणि डिस्कंटिन्यू म्हणजे काय करायची? एकसारखी नाही करायची मांडणी. आपण डाटा घेऊया, तुम्हाला समजते आरामात, लक्षात ठेवा, लक्षात येते तुमच्या, लय सोपं आहे. डाटा एक घेऊया आपण. डाटा आहे तुमचा, काय पण घेऊ रॅन्डमली डाटा आपण. पॉईंट मधला घेणार नाही मी बरं का, पॉईंट मधला ह्याच्यात घेणार नाही, कारण की मग ते पॉईंट मधला घेतला तर इन्क्लुझिव्ह मध्ये मांडता येत नाही. ठीक आहे, त्यामुळे मी पॉईंट मधला नाही घेणार, मी विदाउट पॉईंट मधला घेईन. पॉईंट मधला करून पण तुम्हाला लागतील, काय टेन्शन घेऊ नका. 5 10 10 10 6 6 6 8 8 7 7
5 5 4 4 3 3 2 1 1 1 ओके. हा तुमचा डाटा दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं चला ह्याचा क्लासेस बनवा. आता आता तुम्ही म्हणणार क्लासेस बनवणं लयच अवघड टास्क. क्लासेस कसं पण बनवू शकता, फक्त टॅली ही टोटल जेवढे नंबर आहेत तेवढे आली पाहिजे तुमची. कळलं? तुमची फ्रिक्वेन्सी जी असणार आहे टोटल ती ह्या टोटल नंबर तेवढे आले पाहिजे. मग काय करणार बघा, मग तुम्ही काय करणार इथं, मग इथं आपल्याला काय करायचं आहे लक्ष द्या व्यवस्थित. फर्स्ट तर तुम्ही क्लास तयार बनवू. दोन ह्यानं क्लास बनवतो आपण. एक तर डाटा कसा क्लास बनवू शकतो आपण, का तर पॉइंट मध्ये नाही, म्हणजे इन्क्लुझिव्हनं पण बनवू शकतो. कसा बनवू शकतो? इन्क्लुझिव्हनं पण बनवू शकतो आपण, बरोबर. किंवा एक तर डाटा कसा बनवू शकतो आपण, तो चार्ट एक्सक्लुझिव्हनं पण बनवू शकतो. दोन्हीनं पण आपण बनवून बघू. हे पुसतो मी जरासं. आता पहिला इन्क्लुझिव्हचा बनवू. इन्क्लुझिव्ह म्हणजेच काय, ID म्हणजे डिसकंटिन्युअस आणि एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय तुमचा कंटिन्युअस. दोन्हीनं पण क्लासेस बनवू. आधी क्लास तयार करायचं कसं सांगतो, मग पुढचं तुम्हाला येते सगळं. डाटा कुठून कुठपर्यंत आहे बघा, 5 लोअर लेव्हल, सगळ्यात कमीत कमी डाटा कुठला आहे 5 आणि दुसरा किती आहे 10. चला जाऊ दे, संपलं. आता शून्यापासून घेतो मी, शून्यापासून घेतो. असं हो का, जर तुम्ही म्हणला की एक आहे, नाही घेतलं तर चालते, मागचं पुढचं जी नाही ती पण डाटा ह्यात घेतला तरी चालतोय. मी असा क्लास तयार करतो माझ्या मनानं. तुम्हाला 2-3 क्लासेस तयार करून दाखवतो. पहिला क्लास तयार केला मी 0 to 5, 6 ते 11 झालं. 5चा डिफरन्स आहे का बघा, 5 वजा 0 5, 11 वजा 6 5. तुम्ही म्हणणार 11 नाही ह्याच्यात सर, नसू नाही की आपल्याला काय करायचंय, 5चा क्लास झाला तर झालं, 2 क्लास तयार. अजून एक करून दाखवतो तुम्हाला क्लास, 1 ते 4, पुन्हा 5 ते किती येणार 4 वजा 1 3, 3चा डिफरन्स येतोय ना. क्लास लिमिट किती येते, 4 वजा 1 3, मग 5 अधिक 3 किती 8, 8 वजा 5 3 आला आणि 9 पुन्हा, बरोबर ना. आपण कुठला बनवतोय इन्क्लुझिव्ह, म्हणजे 8 घेणार का, आता काय घेणार 9 घेणार. बघा 1 नंतर 4 घेतलं, 1 ते 4, मग 4 घेणार का पुढच्या ह्याच्यात, नाही, ते कंटिन्युअस मध्ये घेतो. इथं काय घेणार मी 5 ते 8, 8 नंतर काय घेणार माझा 9, 9च्या पुढे किती 9 10 11 12. समजलं? झालं. आता काय आहे का ह्याच्यात, आता ह्याच्या पुढचं झालं. हे पण क्लास लिहू शकता तुम्ही, आन्सर तीच येणार आहे. अजून तुम्ही म्हणला सर मला वेगळाच लिहायचं आहे, बाबा लिहा बाबा, तुला काय लिहायचं ते, असं काय प्रश्न नाही. पण त्यात सगळे आण, फक्त त्यात 2 गोष्टी कंडिशन आहेत तुम्हाला, सगळीच्या सगळी आली पाहिजेत, सगळ्याच्या सगळ्या डाटा तो आला पाहिजे त्यात, आणि क्लास लिमिट सेम पाहिजे. क्लास लिमिट काय पाहिजे, सेम पाहिजे. आणि जेवढं जास्त ठेवता येईल तेवढं चांगलं आहे, का छोटा चार्ट बदल तेवढं चांगलं. ठीक आहे. 4 5 3 4 5 ह्या दरम्यान बनव. 4चं बनवतो क्लास लिमिट आता मी, 0 to 4, 5 ते 6 7 8 9 आणि 9 ते 10 11 12 13 झालं. शी पण क्लास, म्हणजे किती क्लास बनवू शकतो तुमच्या मनानं, काय पण बनवा, पण क्लास लिमिट सेम ठेवा आणि सगळा डाटा आला पाहिजे त्याच्यात. बघा 0 ते 13 पर्यंत सगळा डाटा आहे ना ह्याच्यातला, हाय. तुम्ही म्हणणार सर 0 नाही त्याच्यात, 13 नाही, काय करायला लागलंय, नसलं नसू दे की बाबा, डाटा येतोय ना आपला सगळा, तुला काय करायचंय तिकडं. डाटा आला म्हणजे बास आहे आपल्याला, आपल्याला बाकी काय नाही करायचं. डाटा सगळ्याच्या सगळा त्याच्यात बसला पाहिजे, आणि इथं डाटा सगळा बसतोय, म्हणजे हे क्लास हे क्लास हे क्लास तिन्ही क्लास ऍक्सेप्टेड आहेत तुम्हाला. समजलं? क्लास कसं बनवायचं आहे तुम्ही सांगा मला, कुठल्या क्लासनं काढू, का तिन्ही क्लासनं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन काढून दाखवू तुम्हाला. तिन्ही पण क्लासनं काढू आपण, टेन्शन घेऊ नका, काय पुन्हा पुसतो वाटलंस. तिन्ही क्लासनं काढतो. हे ना काढू पहिल्या क्लासनं, 0 to 5 6 ते 11, सगळ्यांना आन्सर सेमच आलं पाहिजे तुमचं टोटल. 0 to 5 पर्यंतचा टॅली काढा बरं तुम्ही जरा. 0 to 5 पर्यंतचा, 0 पण धरणार 5 पण धरणार ना. एक्सक्लुझिव्ह नाही बघत बाळांनो आता आपण, ठीक आहे. जरा असं पुसतो ही 2 मिनिटासाठी. एक्सक्लुझिव्ह बघत नाही आपण, इन्क्लुझिव्ह बघतोय. 0 पण धरणार 5, 0 तर नाहीच. 0 to 5 पर्यंत किती आहेत 1 2, हितनं जाऊ का पुढनं 1 2 6 धरणार का नाही, कुठं 0 to 5 नाही धरणार ना. 1
2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आदिवासी गत ती बाबा त्या अश्मयुगीन माणसागत सगळ्या रेषाच मारत जाऊ नका, ही असली 5ची रेस मारा त्याला. 1 2 3 4 5 करा, नाहीतर ती अश्मयुगीन माणसागत आपलं नुसत्यात रेषा मारत जाऊ नका त्याच्यावर. आता 6 ते 11 बघायचं आपल्याला. 6 ते 11 कोण कोण आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती झालं टोटल? ही 10 आणि ही 10, 20 होतंय का टोटल? टोटल 20 आहे का मोजा? आहे की झालं, बरोबर आहे. कळलं? ह्या डाटानं मांडलं तरी टोटल किती आली? अरे 20च येणार. मग बाहेरची कशी लिहिली? डाटा कुठं जास्त घेतलाय आपण? हीच घेतलीत ना संख्या, का बाहेरचं कोणाला आणलंय का? ह्यातलं कोण कॅन्सल केलंय का? नाही, सगळा डाटा आला पाहिजे. दुसरा क्लास घेतलं मी. चला 1 ते 4 5 ते 8. तुम्ही म्हणणार सर फ्रिक्वेन्सी बदलते की? बदलू दे की बाबा, तुला काय करायचं? डाटा सगळं येतो ना त्यात टोटल. संपला विषय, काय नाही विषय त्याच्यात. पुढचं बघा आता. 1 ते 4 पर्यंत सांगा मला फ्रिक्वेन्सी. काय ते टॅली करा पटपट. ह्यो झाला तुमचा क्लास. ही जी करू आपण टॅली. 1 ते 4 पर्यंतची टॅली करा आता. 1 पण धरायचं, 4 पण धरायचं. 1 2 3 4 5 6 7. अजून आहे का काय? नाही. 1 2 3 4 5 6 आणि 7. 5 ते 8 पर्यंतची टॅली करा आता. कसली मेथड वापरतोय? इन्क्लुझिव्ह. म्हणजे 4 नंतर इथं पुढच्या क्लासमध्ये काय घेणार? 5 ते 8. क्लास लिमिट काय ठेवायचं? 8 वजा 5 3, 4 वजा 1 3, 12 वजा 9 3. 3च ठेवले. तुमचे आहे ना किती काय क्लास लिमिट घ्यायचं ते घ्या बाबा नो, पण क्लासचा सगळा डाटा आला पाहिजे आणि क्लास लिमिट सेम पाहिजे. मी 3चं क्लास लिमिट घेऊन केलं. तिकडं तुम्ही मायनस धरा, काय धरायचं ते धरा, पण ते क्लास सगळा डाटा आला पाहिजे त्याच्यात. 5 ते 8 पर्यंतचा डाटा मोजा आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आणि 9 ते 12 पर्यंतचा मोजा आता. 1 2 3. बघा बेरीज किती येत्या. ही 10 बरोबर का? 17 18 19 20 झाले. काय बरोबर? शेव घेतला तरी पण आन्सर 20च येणार. आता डाटा कुठं बाहेरचा घेतोय आपण. कळलं? क्लास कसं पाडायचं समजला का सांगा मला. इन्क्लुझिव्हचे क्लास कसे पाडायचे सगळ्यांना समजलं आहे का? थंब पाठवा सगळ्यांनी पटपट. कळालंय सगळ्यांना? ठीक आहे. आता आपण एक्सक्लुझिव्हचे क्लास बघूया. क्लास पाडायला शिकला की सगळं जमलं तुम्हाला. कळलं? काय अवघड आहे ह्याच्यात? आता एक्सक्लुझिव्हचं दाखवू तुम्हाला? दाखवू का? एक्सक्लुझिव्हचं बघूया. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय? कंटिन्युअस. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय? कंटिन्युअस. कंटिन्युअस पाडू. तुमच्या ह्यानं काय पाडायचं ते पाडा. फक्त क्लास लिमिट सेम आणि सगळा डाटा त्याच्यात आला पाहिजे. पहिला डाटा बघा 1 आहे 5 आहे. मी तसाच पाडतो 0 ते 5. कितीचा आहे? 5 वजा 0 5 आहे का क्लास लिमिट? पुन्हा 5 ते 10. 10 वजा 5 ह्योच घ्यायचा ना. इन्क्लुझिव्ह मध्ये ह्योच घ्यायचा. पुन्हा 10 ते 15. आली सगळी ह्याच्यात. कोण राहतंय का बाबा? कोण राहिलं का बघा, नाहीतर एखादा मला मी राहिलो यात डाटा नाही. कोण नाही राहिलेलं. हा झाला तुमचा क्लास. अजून काय क्लास पाडू शकता? अजून एखादा क्लास सांगा मला. चला ह्याच्या खाली घेऊ आपण क्लास. सगळे क्लासचे आन्सर काढू. अजून एखादा क्लास पाडून आन्सर काढू आपण. अजून एखादा क्लास काय येतोय बघा. 1 पासून सुरू करू आता. 4 4चा घेऊ का क्लास लिमिट? 4 4चं घेऊ आपण. 1 ते 5 घेतो. 5 वजा 1 4. पुन्हा 5 ते 6 7 8 9. 9 ते 10 11 12 13. झालं. कळालं? हाय कंटिन्युअस आहे. आता मोजूया का? आता ह्याच्यात जर बघितलं 0 to 5 मध्ये 0 धरणार, 0चा धरणार, पण 5 धरणार का त्यात? नाही. एक्सक्लुझिव्ह मध्ये पुढचं नाही धरत. मग 0 वाला कोण आहे बघा? नाही. 0 ते 5 पर्यंतचे 1 2 3 4 5 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 आणि
7. कळालं? इझी आहे, लय इझी आहे. 5 ते 10 पर्यंत सांगा मला किती आहेत. 5 धरणार पण 10 धरणार का ह्याच्यात आता? नाही. का तर इथं डबल काउंट होईल ना बाबा. तुम्ही म्हणा का धरणं झालंय सर, इथं डबल इथं पण काउंट होतेच ना. मग ते कुठं तरी एकीकडे काउंट करा बाबा, डाटा सेम आला पाहिजे इथं तेवढा टोटल. मग तुम्ही इथं 5 धरणं पुढचं धरा, मग तुम्हाला वर एक क्लास घ्यायला लागेल. त्यामुळे ही धरा, लोअर लिमिट धरा पण अप्पर लिमिट धरू नका. मग खाली जर असतं तर एखादा क्लास तयार करा त्याच्यासाठी. बरं, 5 ते 10 पर्यंत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि धरलं ना सगळं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आणि 10 ते 15 पर्यंत फक्त 10च आहे ना, दुसरं पुढे पण आहे. 1 2 3 बघा, 5 7 10 3 आलं का 20. हे जर पण करा. 1 ते 5 पर्यंत डाटा बघा. 1 धरणार का? धरणार. 5 धरणार का त्यात? नाही. मग 1 2 3 4 5 6 7 5 ते 9 पर्यंतचा डाटा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आणि 9 ते 13 पर्यंतचा डाटा बघा. 9 नाहीच. 1 2 3 अजून काय राहतंय का बघा. काय तर राहिलंय आपलं 100%. पण आन्सर 20च येणार. कळालं? समजलं का नाही? बघा, 1 ते 5 पर्यंत किती येणार तुमचा? 1 2 3 4 5 6 7 7च येणार. बरोबर ना? अजून काय बघा. 1 ते 5 7 आला. बरोबर. 5 ते 9 पर्यंत 5 धरायचं पण 9 धरायचं नाही. 5 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 येणार. तिथं तरी म्हणजे 1 नाही. आता झालं बरोबर बघा. 7 10 आणि 3 20. कळालं? फक्त व्यवस्थित मार्क, कारण 3 आहेत बाळानं ह्याला. 3 मार्काला तुम्हाला एवढं केलंच पाहिजे, नाहीतर मग ह्यो साप तुमच्या मार्कावरती बसणार आणि तुमचे मार्क कमी करणार. त्यामुळं व्यवस्थित 3 मार्क पाहिजे असतील तर ते व्यवस्थित डाटा चेक करा. तुम्हाला दोन्ही मेथड आता समजल्या असतील. इन्क्लुझिव्ह म्हणजे काय तर डिसकंटिन्युअस, आणि एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय तर कंटिन्युअस मांडणी करायची. ठीक आहे? सगळ्यांना कळालंय? ही थंब पाठवा, स्क्रीनशॉट घ्या पटकन. चला लक्ष पुढचं बघा. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे तर नेक्स्ट लास्ट आपल्याला बेसिक कन्सेप्ट बघायचे आहेत. त्या मी ह्याच्याच घेणार आहे. कुठलं तरी एक घेतो आणि त्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतो. बरं असू दे. चला हे घेतो इकडचं, आणि इथं त्या तुमच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करतो. काय काय कन्सेप्ट बघायचे आहेत बेसिक आपल्याला. तर सगळ्यात पहिली कन्सेप्ट आहे तुमची क्लास. एक क्लास घेऊ कुठला पण आपण. तर क्लास म्हणजे मी घेतोय तो क्लास नाही बाळांनो. तर क्लास म्हणजे आता मी घेतो ह्यो 5 ते 10 वाल्यांचा ग्रुप. हा क्लास घेतला मी. ठीक आहे? नेक्स्ट घेऊ आपण क्लास लिमिट. ओके. क्लास म्हणजे हे जे पहिलं असतं ते असतं लोअर लिमिट, आणि हे कुठलं असतं तुमचं अप्पर लिमिट. हे कुठलं असतं लोअर लिमिट, आणि हे कुठलं असतं अप्पर लिमिट. आता पुस्तकात ही मध्येच घातलंय त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होतं. हे दोघांनंतरचा हे पार्ट आहे. हे लोअर लिमिट आणि हे अप्पर लिमिट. मग क्लास लिमिट म्हणजे काय असतं तर क्लासचं लिमिट म्हणजे किती आहे तर अप्पर लिमिट मायनस हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. इथं तुम्हाला इक्वेशन इन 2 व्हेरिएबल वापरून सोडवायचं आहे. ते झालेलं का असलं आठवतंय का मागच्या जन्मी? हे असलं झालेलं का? ही मागच्या जन्मात झालेलं बघा. कधी झालेलं? मागच्या सेमिस्टरला झालेलं आपल्याला. हा, मग ती इथं वापरायचं आहे. येता येते पण अप्पर लिमिट मायनस लोअर. ही कधीच पिच्छा सोडणार नाही तुमचं. बरं का? हे मॅथ्स आहे तोपर्यंत आहे, फिजिक्स आहे तरी पण आहे, सगळ्यात आहे. तुम्हाला टेन्शन घेऊ नका. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट कशाचं आहे? क्लास लिमिट. साधं फॉर्म्युला आहे, लिमिटवरनच कळतंय. आता तिसरं असतं तुमचं क्लास मार्क. क्लास मार्क म्हणजे क्लासचे ॲव्हरेज. अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइड बाय 2. अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइड बाय 2 किती येणार?
इथं किती येणार 10 वजा 5 किती येणार 5. अप्पर लिमिट 10 लोअर लिमिट 5 10 वजा 5 5. पुढचं बघा अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट 10 आणि 5 15/2 किती येणार आहे बाबा 7.5. क्लास मार्क झाला. समजलं सगळ्यांना कळलं. आता एक ह्यातली तुम्हाला ही सांगतो एक महत्वाची गोष्ट ह्यातली की हा क्लास म्हणून ठेवलाय मी त्याला त्यासाठीच खास ही कन्सेप्ट सांगणं. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे माहितीच आहे आपल्याला डाटा किती वेळा रिपीट झालाय त्यामुळे ती काही लिहून दिलं नाही. महत्वाचं जे फॉर्म्युला तुम्हाला लागते ती मी इथं लिहून दिलं. आता थोडंसं निरीक्षण करा, बघत बसू नका काय मी सांगतो त्याकडे लक्ष द्या फक्त. आता 1 ते 5 पर्यंतचा जो काही डाटा आहे ह्याचा क्लास मार्क काढा. ह्यो जो क्लास दिसतोय ना ह्यो एकच मिनिट इथं लिहितो मी 15/2 बरोबर 7.5. ओके ह्यो जरासं कष्ट घ्या थोडंसं. ह्याचा काय काढा क्लास मार्क काढा. अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइड बाय 2. 5 आणि 1 6 डिवाइड बाय 2 3. 9 आणि 5 किती 14 डिवाइड बाय 2 7. 13 आणि 9 किती 13 आणि 9. क्लास मार्क काढतोय. ॲव्हरेज काढायचे आहे दोघांची क्लासेसच्या अप्पर आणि लोअर लिमिटचे ॲव्हरेज काढायचे आहे म्हणजेच क्लास मार्क किती येते 13 आणि 9 13 आणि 7 20 आणि 2 22 22 डिवाइड बाय 2 11. आलं ठीक आहे. क्लास मार्क दिलाय तुम्हाला. आता एक लक्षात घ्या क्लास लिमिट किती आहे सांगा मला. क्लास लिमिट किती आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट किती आहे 5 वजा 1 4 9 वजा 5 4 13 वजा 9 4. ही काय आहे तुमचं क्लास लिमिट आहे. आता जर का मी समजा तुम्हाला क्लासेस दिलेला नाही पण क्लास मार्क दिलाय. क्लासेस दिलेले नाहीत आणि क्लास मार्क दिलाय आणि तुम्हाला सांगितलं क्लासेस काढा. काय काढायला सांगितलं क्लासेस काढा. मग क्लास मार्क म्हणजे काय असतं अप्पर प्लस लोअर लिमिट डिवाइड बाय 2 इज इक्वल टू क्लास मार्क. बरं ते जाऊन दे चला ते पण जाऊन दे. पुढचं बघा आता क्लास मार्क मधला डिफरन्स काढा वरच्याचा आणि खालच्याचा. 7 वजा 3 3 वजा 7 किती 3 वजा 7 किती 4. 7 वजा 11 किती. मग जर मी क्लास मार्कचा डिफरन्स काढला जे आन्सर भेटतं तीच माझा कोण असतो क्लास लिमिट. कळलं का समजलं का नाही. जर मी एक लक्षात घ्या अजून एकदा सांगतो मी ह्यो माझा कोण होता क्लास होता. किती होता किती होता बाबा क्लास आपला 1 ते बरोबर ना 5 ते 9 आणि 9 ते बरोबर का. हा माझा क्लास होता. क्लास लिमिट किती येणार त्याचं 5 वजा 1. बघा पहिल्यापासून बघतो क्लास कळालं दिला. क्लास लिमिट समजलं का बघा. क्लास लिमिट म्हणजे काय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. 5 वजा 1 4 9 मायनस 5 4 13 मायनस 9 4. म्हणजे व्हॉट इज द क्लास लिमिट. क्लासचं लिमिट किती आलं 4 4 4 4. दरवेळी किती आलं 4. सेम ठेवायचं असतं ही मगाशी पण तुम्हाला सांगितलंय मी. क्लास लिमिट तुमचं किती आलं 4 आलं. क्लास लिमिट किती आलं तुमचं टोटल 4 तुमचं आलं क्लास लिमिट. 4 जर तुमचं क्लास लिमिट आलं ठीक आहे. आता क्लास मार्क काढू आपण. प्रत्येकाचा क्लास मार्क काढला ॲव्हरेज काढायचे ना. 5 + 1 अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट. 5 + 1 6 डिवाइड बाय 2 किती येणार 3. 9 + 5 14 डिवाइड बाय 2 किती 7. आणि 13 आणि 9 22 डिवाइड बाय 2 11. आणि जर तुम्हाला क्लास मार्क दिलाय पण क्लास लिमिट माहित नाही किंवा क्लासच माहित नाही तर क्लास लिमिट काढू शकता. कसं क्लास मार्कचा डिफरन्स काढल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन आहे एक्झरसाइज मध्ये म्हणून मी सांगतोय क्लास मार्कचा डिफरन्स काढल्यानंतर जे आन्सर भेटतं ते म्हणजे तुमचं काय असतं क्लास लिमिट असतं. कळलं का. क्लास मार्कचा डिफरन्स काढत गेलो की जे आन्सर भेटणार ते तुमचा कोण असतो क्लास लिमिट असतो. ओके मग इथं लिहितो मराठीत लिहितो मी बाबा. बघा लक्ष द्या काय लिहितो मी क्लास मार्क चा डिफरन्स म्हणजेच
क्लास मार्कचा डिफरन्स म्हणजेच काय असणार आहे तुमचं क्लास लिमिट असणार आहे. ओके, क्लास मार्कचा डिफरन्स म्हणजेच क्लास लिमिट असणार आहे. हा तुमचा महत्वाचा, कारण हा पॉईंट लय महत्वाचा आहे, ज्याच्यावर तुम्हाला एक प्रश्न पडतो, दरवर्षी पडतो. कारण मग क्लास म्हणजे काय, अप्पर आणि लोअर लिमिट. क्लास लिमिट कायम काय ठेवायचं, सेम ठेवायचं. मायनस केलं की अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इज इक्वल टू काय असणार तुमचा क्लास लिमिट, आणि ती कायम काय ठेवायचं तुम्ही सेम ठेवायचं. पुढचं काय, क्लास मार्क म्हणजे काय, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइड बाय 2 म्हणजे अप्पर आणि लोअर लिमिटचा ॲव्हरेज म्हणजेच क्लास मार्क. कळलं. क्लास कसं घ्यायचं समजलं का, सगळ्यांना सांगा, मला एकदम इझी आहे. कितनीनं पण घ्या, फक्त सगळे डाटा त्याच्यात बसला पाहिजे. मग आपण कुठलं आज बघितलं बघा व्यवस्थित. 7.1 ची रिव्हिजन घेतली. 7.1 मध्ये आपण काय केलेलं, तर 7.1 मध्ये आपण पर्सेंटेज बार ग्राफ काढलेले होते. 7.2 मध्ये आपण काय केलेलं, तर 7.2 मध्ये आपण डाटा गोळा केलेले, 2 टाईपचे डाटा, प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा. आणि 7.3 मध्ये आपण काय केलेलं मला सांगा, आत्ताच बघितलं आपण की 7.3 मध्ये आपण क्लास काय काय कन्सेप्ट बघितला, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन चार्ट बघितला. किती टाईपचे असतात एफडी चार्ट, तर 2 टाईपचे एफडी चार्ट असतात. ही स्क्रीनशॉट घ्या पटकन, फास्ट, लवकर घ्या स्क्रीनशॉट. आणि आयुष नंतर स्क्रीनशॉट ग्रुपवरती पाठव. घेतलास का, मी घेऊ नका, घेतला का सगळ्यांनी, ठीक आहे, एवढा इनफ आहे टाइम स्क्रीनशॉटसाठी. मग आपण काय बघितलं बघा, 7.3 मध्ये काय बघितलं, आज काय शिकलो, तर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन चार्ट शिकलो, बरोबर. मग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन चार्ट किती टाईपचे असतात, 2 टाईपचे असतात. एकदम छोटा डाटा असला तर कुठला वापरतो आपण, अनग्रुप्ड वापरतो. कुठला वापरतो, अनग्रुप्ड. ओके, कधी मोठी मांडणी असली तरी चालते अशा वेळी, पण आपल्याला तोच डाटा छोट्या ह्याच्यात मांडायचा आहे. छोट्या ह्याच्यात जसं सांगितलंय तसंच लिहायचं बरं का. आता तुम्हाला सांगितलं की काहीतरी डाटा दिला आणि म्हणले फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करा, मग तुम्ही ते ग्रुपड बनवा, अनग्रुपड बनवा, तुम्हाला जे सोपं वाटते ते बनवा, ठीक आहे. आणि तुम्हाला जर सांगितलं की इन्क्लुझिव्ह बनवा का एक्सक्लुझिव्ह बनवा, ते जर तुम्हाला मेन्शन केलेलं असलं इन्क्लुझिव्ह किंवा एक्सक्लुझिव्ह, तर लक्षात ठेवा ते त्यानुसारच करायचं तुम्ही. कळालं. बघूया आपण आता. मग अनग्रुप्ड झालं, अनग्रुप्ड म्हणजे साधं एक मांडत जायचं. आणि दुसरा चार्ट कुठला टाईप पाडला आपण, ग्रुप्ड. मग ग्रुप्ड म्हणजे पण काय बघितलं आपण, जास्त डाटा असला तर आपण ग्रुप्ड मधला कुठला वापरतो, आपला आयडी वाला. कुठला वापरतो, आयडी वाला. म्हणजेच कुठला, इनक्लुझिव्ह वाला. इनक्लुझिव्ह म्हणजेच कुठला, आयडी म्हणजे डिसकंटिन्यू वाला, ठीक आहे. आणि जास्त डाटा आहे किंवा कमी डाटा आहे पण पॉईंट मधला डाटा, पॉईंट मधल्या डाट्याला हे ओपन वापरायचं नाही. पॉईंट मधला डाटा असला तर कुठला वापरायचा, एक्सक्लुझिव्ह. कुठला वापरायचा, एक्सक्लुझिव्ह म्हणजेच आपला कंटिन्यू वाला. ओके, त्यानंतर काय बघितलं, ह्या दोघांमध्ये पण आपण अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. ओके, लोअर आणि अप्पर लिमिट. मग आपण क्लास लिमिट फाइंड केलं पहिल्यांदा. क्लास लिमिट म्हणजे काय, क्लास लिमिट म्हणजे काय, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजेच क्लास लिमिट, बरोबर आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट यांचा डिफरन्स म्हणजेच काय, क्लास लिमिट. ओके, नंतर पुढचं काय बघितलं आपण, क्लास मार्क म्हणजे अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइड बाय 2 ह्यांचा ॲव्हरेज म्हणजेच काय असणार तुमचं क्लास मार्क असणार आहे. मग ह्याच्या पुढे आपण इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह मध्येच ह्या टर्म आपण वापरल्या. आणि सगळ्यात महत्वाची टर्म बघितली, सगळ्यात महत्वाची, क्लास मार्क जो असतो, क्लास मार्क ह्यांचा जो डिफरन्स आहे, क्लास मार्कचा जो डिफरन्स आहे तो म्हणजेच तुमचा कोण असतो, क्लास लिमिट असतो. काय असतो तुमचा, क्लास लिमिट असतो. हे पण आपण बघितलेलं. आता इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह मध्ये काय बघितलं आपण, एक डाटा आपण कसा मांडला, क्लास 0 ते 5, 6 ते, क्लास लिमिट सेम राहिलं पाहिजे ना, 5 वजा 5 राहिलं पाहिजे, 11, आणि पुन्हा 12 ते 17. ओके, आणि 18 तर बाद झालं. समजलं. असे क्लासेस घेतो. कसे घेतो, 0 ते 5. 5 घेतल्यावर पुन्हा कुठला घेतो, कंटिन्युअस आहे का नाही, डिसकंटिन्युअस. 0 ते 5 नंतर 6 ते
11 नंतर 11 नाही घेणार, 12 ते 17. पण क्लास लिमिट काय आहे बघा इथं, 5-5 आहे का सगळीकडं, आहे ना, सगळीकडे 5-5 आहे तुमचं. ॲव्हरेज काढून बघा वाटल्यास, 5 वजा 5 आणि 0 5, 2.5. 11 आणि 6 किती, 17 भागिले 2 किती, 8.5. आणि 17 आणि 12 किती, 29 भागिले 2 किती किती, 14.5. आलं का, हे काय आलं तुमचं क्लास मार्क आला. आता ह्याचा डिफरन्स काढून बघा किती येते, 5च येते का बघा, 5च येते. म्हणजे हे झालं तुमचं काय, क्लास मार्क मधला डिफरन्स म्हणजेच क्लास लिमिट असतं. आलं का, क्लास लिमिट 5. ठीक आहे. पुढचं हिथं घेताना कसा घेणार, तुमच्या एक्सक्लुझिव्ह मध्ये 0 to 5, पुन्हा 5 ते 10, पुन्हा 10 ते 15. कळलं, असा तुमचा कसा घेणार, कंटिन्यू वाला एक्सक्लुझिव्ह वाला घेणार. हे झालं अप्पर लिमिट लोअर लिमिट. पण धरताना डाटा धरताना अप्पर लोअर लिमिट वाला धरणार, पण अप्पर लिमिट वाला डाटा धरणार का त्याच्यात, नाही धरणार. आपण लोअर लिमिट धरणार, अप्पर लिमिट वाला धरणार नाही. इथं दोन्ही पण धरायचे, 0 पण धरणार, 5 वाला पण डाटा धरणार, ह्यांच्या मधला पण धरणार. पण इथं हा धरणार, ह्यांच्या मधला पण धरणार, पण हा धरणार नाही. जो इथं पुढे काउंट होतोय, डबल काउंट करायचा नाही. ठीक आहे. आन्सर चुकण्याचे चान्सेस 0% आहेत. का तर आन्सर जर का तर आपण जेव्हा टॅली आपली येईल ना, टॅली टोटल जेव्हा फ्रिक्वेन्सी येईल ती एकदा मोजून बघायची सगळी. समजलं. मग अशा प्रकारे आपलं सगळा 7.3 झालाय. तुम्हाला जेवढा सोडवता येतील तेवढा सोडवा. मी राहिलेला उद्या आपण 7.3 सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. ओके, बाय.